अध्याय 10. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझं खरं स्वरूप जाणून घेणं कठीण आहे. मी सर्व सृष्टीचा उद्गम आणि अंतिम लक्ष्य आहे. अर्जुनाला ईश्वराच्या विभूती म्हणजेच परमेश्वराची विलक्षण अद्वितीय रूप व शक्ती जाणून घ्यायची असते. श्रीकृष्ण त्याला सांगतात की मी बुद्धीमध्ये बुद्धी, तेजामध्ये तेज, शक्तीमध्ये शक्ती आहे. मी सूर्य, चंद्र, अग्नी, ज्ञान, संगीत, हिमालय, गंगा, ओंकार, गाय, सिंह, गरुड, नारद, व्यास या सर्वांमध्ये अधिष्ठित आहे. जे जे महान आहे ते तेजस्वी आहे. जे जे शुभ आहे ते सर्व माझं रूप आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याचं रूप सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे त्याचं वर्णन एका शब्दात शक्य नाही. हे विश्व म्हणजेच त्याचं विशाल दर्शन आहे. या अध्यायात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात की ईश्वर फक्त मंदिरात किंवा मूर्तीतच नाही, तर तो निसर्गात, ज्ञानात, माणसात, भक्तीत सर्वत्र आहे. ज्याला ही अनुभूती येते तो खऱ्या अर्थाने भक्त होतो. विभूती योग आपल्याला शिकवतो की ईश्वर ही एक सर्वव्यापक शक्ती आहे जी प्रत्येक श्रेष्ठ गोष्टीत प्रकट होते. हे विश्व म्हणजेच परमेश्वराचं रूप आहे. त्याला जाणून घेण्यासाठी आपली दृष्टी बदलायला हवी. श्रद्धेने जर आपण सृष्टीकडे पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपण ईश्वराचं तेज आणि सौंदर्य पाहू शकतो. ज्ञानेश्वरी सांगते की प्रत्येक महान गोष्टीकडे भगवंताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जीवन हेच एक तपस्वी साधन होतं.